भेंडीच्या भाज्यांचे तर खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आज तुमच्यासोबत मस्त अशी मसाला भेंडीची रेसिपी शेअर करणार आहे. बनवायला अतिशय सोपी आहे. घरच्याच मसाल्यांनी आपण ही भेंडीची भाजी आज बनवणार आहोत आणि विश्वास ठेवा इतकी अप्रतिम बनून तयार होते, की जर तुम्ही टिफिनला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये वरण-भातासोबत जर बनवाल, तर अतिशय अप्रतिम लागते. अगदी युनिक पद्धतीने आज आपण ही बनवणार आहोत आणि खास म्हणजे अशा पद्धतीने बनवल्यामुळे ही बिलकुल पण चिकट होत नाही आणि एकदम मस्त परफेक्ट मसाला कोट होतो. आणि एक खास ट्रिक मी तुमच्यासोबत याच्यामध्ये शेअर करणार आहे, की जेणेकरून मसाला पूर्णपणे भेंडीवरती छान असा कोट होतो. तर चला वेळ वाया न घालवता आजच्या मस्त रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण एका कढईमध्ये तेल घातलं आहे. तर 2 पळ्या इथे तेल घालायचं. तेल थोडंसं गरम झालं, की त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, भेंडी कापून याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. तर मी एक साइडनी असे काप देऊन भेंडी घेतली आहे. तर अशा पद्धतीने अशी 2 इंचावरती भेंडी कापायची आणि तेलामध्ये आपल्याला छान अशी फ्राय करायची. भेंडी सुरुवातीला फ्राय करून घेतल्यामुळं काय होतं, त्याच्यातला चिकटपणा कमी होतो आणि हे बघा, असं आपण 2 पळ्या तेल घालून याच्यामध्ये भेंडी घालून घेऊयात आणि साधारण 5 ते 6 मिनिटं असं हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती असं कंटिन्यू त्याला हलवत राहायचं. असं केल्याने काय होतं, भेंडी जी आहे ना, ती अशी मस्त क्रिस्पी तयार होते आणि मुळात म्हणजे बिलकुल पण चिकट होत नाही. त्यामुळं ही खास ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, इथं मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे. मीठ ह्या वेळेस घालायचं म्हणजे काय होतं, आपण भेंडीला जो काप दिला आहे ना, त्याच्यामध्ये मीठ असं व्यवस्थितपणे मुरतं आणि आपण इथे थोडीशी हळद घातली आहे. हळद घातल्यामुळं काय होतं, हिरव्या भाज्यांमध्ये हळद जर घातली ना, तर हिरव्या भाज्यांचा कलर अगदी उठून येतो. तर तुम्ही बघू शकता हळद घातल्यामुळे हिरवा कलर अगदी असा उठून दिसत आहे. तर हळद घातल्यानंतर साधारण 4 ते 5 मिनिटं आपण याला छान असं मीडियम फ्लेमवरती कंटिन्यू हलवत राहायचं. तर हे बघा 4 मिनिटानंतर भेंडी अशी मस्त श्रिंक झाली आहे. साईजला पण थोडी कमी झाली आहे. जास्त शिजवायची नाही, फक्त 4 मिनिटं शिजवून आपल्याला ती काढून घ्यायची आहे. तर परफेक्ट 4 मिनिटानंतर ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता बिलकुल पण चिकट झालेली नाही आहे भेंडी. तुम्ही जर डायरेक्ट मसाला टाकून जर भेंडी बनवाल ना, तर काय होतं भेंडी मॉइश्चर सोडतं आणि चिकट तयार होते. तर त्याच कढईमध्ये परत 2 पळ्या तेल घातलं आहे. तेल गरम झालं, की त्याच्यामध्ये आपण जिरे घालायचे. जिरे छान असे तडतडून द्यायचे. जिरे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटे फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मी 2 मोठ्या साईजच्या बटाट्यांची साल काढून घेतली आणि असे स्लाईस करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता. बटाटा कापल्यानंतर मी त्याला काय केलं आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. धुवून घेऊन त्याला असं ड्राय करून घ्यायचं आणि तेलामध्ये घालून घ्यायचं. बटाटे पण आपल्याला छान असे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता जिरे घातल्यानंतर आपण बटाटे घातले आहेत आणि व्यवस्थितपणे त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं. बटाटे शिजायला सुद्धा साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात आणि 50% बटाटे शिजून तयार होतात. तर हे बघा झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपण चेक करूया. तर तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटानंतर झाकण काढलं आहे आणि छान असा गोल्डन ब्राउन बटाटा झाला आहे. अतिशय क्रिस्पी बनून तयार होतं. त्यामुळं काय होतं भेंडी मसाल्यामध्ये ह्या बटाट्यांची चव अगदी अप्रतिम येते. तर बघा इथे आपण जी भेंडी फ्राय केली होती ना, ती पण ह्या स्टेजला घालून घेऊयात. म्हणजे काय होईल ना, दोन्हीही जिन्नस सोबतच शिजून तयार होईल. तर व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने मैत्रिणींनो भाजी जर केली ना, तर भाजी झटपट तयार पण होते आणि काय होतं भाजीची अशी वेगळी पद्धत जर केली ना, तर खाणाऱ्यांना सुद्धा टेस्टमध्ये खूपच छान असा फरक जाणवतो. तर हे बघा, इथे आपण मीठ घालूया. आपण सुरुवातीला भेंडीमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे, त्यामुळं थोडं बेताने मीठ घालायचं. आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. तर मसाल्यांमध्ये आपण काय केलं आहे, काश्मीरी लाल मिरची, गरम मसाला, इथे लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतली आहे आणि 2 ते 3 चमचे भरून मोठे आपण धन्याची पूड घ्यायची आणि सर्व मसाले आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. भाजी शिजायला पण बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीने केली ना, तर सर्व मसाले छान असे कोट होतात. अजून तुम्हाला मी एक खास ट्रिक सांगणार आहे, की जेणेकरून काय होतं, मसाले जे आहेत ना, भेंडीवरती आणि बटाट्यांवरती छान कोट होतात. बऱ्याच जणांची ही अशी समस्या असते, की भेंडी मसाला बनवल्यानंतर काय होतं, एकतर भेंडीमधून मसाला बाहेर येतो किंवा भेंडीला व्यवस्थितपणे मसाला कोटच होत नाही. त्यामुळं आज मी तुमच्यासोबत एकदम मस्त खास ट्रिकनी ही भेंडीची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही बघू शकतात मसाला व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतला आहे. तर चला आता आपण खास ट्रिकला सुरुवात करूया. तर इथे मी एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे. तर साधारण 2 चमचे बेसनचं पीठ मी घेतलं आहे.
तर बेसनचं पीठ आपल्याला असं छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि मीडियम फ्लेमवरती याला छान असं भाजून घ्यायचं. हलकं असं ब्राऊन कलर झाला, की आपल्याला या मिश्रणाला भाजीमध्ये घालायचं आहे. असं केल्याने काय होतं ना, बेसन घातल्याने परफेक्ट असं भेंडीवरती कोटिंग तयार होतं आणि बेसन जे आहे थोडंसं चिपट असतं. त्याच्यामुळे जो मसाला आहे ना, परफेक्ट भेंडीवरती कोट होतो. तर हे बघा 2 मिनिटं छान असं मस्त बेसन मी भाजून घेतलं आणि भेंडीमध्ये घालून घेतलं. सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात म्हणजे परफेक्ट असं हे कोट होईल. आणि तुम्ही बघू शकतात अतिशय अप्रतिम अशी मस्त भाजी बनून तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकतात मसाले पण परफेक्ट भेंडीला आणि बटाट्यांना छान असं कोट झालेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीची तुम्ही भेंडीची भाजी नक्की मैत्रिणींनो ट्राय करा. तुम्हाला खूपच आवडेल आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागते. हे बघा अशा पद्धतीमध्ये सर्व मसाले छान असे भेंडीला व्यवस्थितपणे कोट होतात आणि कधी-कधी काय होतं ना, मसाला भेंडी बनवताना आपण भेंडीच्या आतमध्ये मसाला भरतो. तर त्याने काय होतं ना, वेळ पण खूप वाया जातो आणि झटपट जर बनवायची असेल, तर आपण ती भेंडी बनवायला टाळतो. पण जर तुम्ही अशा पद्धतीची भेंडीची भाजी बनवाल ना, तर नक्कीच घरच्यांना देखील आवडेल आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये वरण-भातासोबत नक्कीच ही भाजी तुम्ही ट्राय करा. खूपच तुम्हाला आवडेल आणि घरचे देखील तुमची फारच स्तुती करतील. तर मैत्रिणींनो, आशा करते रेसिपी तुम्हाला आवडली असणार आणि खास ट्रिक जी मी तुम्हाला सांगितली आहे, तर नक्की त्याचा वापर करून अशा पद्धतीची भेंडीची भाजी बनवा आणि कमेंट करून मला नक्की कळवा, की भाजी तुम्हाला कशी वाटली. भेटूया अशा मस्त चमचमीत भाजीच्या रेसिपीमध्ये किंवा दुसऱ्या काही रेसिपीसोबत आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.